गुड मॉर्निंग स्टुडंट ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेत मागच्या आपण शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व हे पाहिलेलं होतं. आज आपल्याला शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्य हे पाहायचे आहेत. जे काही शैक्षणिक व्यवस्थापनाची 11 कार्य आपल्याला दिलेली आहेत, ह्या डायग्रामच्या माध्यमातून 11 पॉईंट्स आपल्याला दिसत आहेत. ते शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्य कोणती आणि कशी आहेत आणि त्या कार्याचं विश्लेषण आपल्याला आज सविस्तररित्या पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय ही संकल्पना जेव्हा आपली स्पष्ट होते आणि त्याची उद्दिष्टे आणि महत्त्व गरज पाहिल्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे हे वरील मुद्द्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थापन हे फार निकडीचं, आवश्यक आणि गरजेचं आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्येही व्यवस्थापनाला तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून शैक्षणिक व्यवस्थापनाची कार्य जी आहेत ती कार्य कोणती आहेत ते आपल्याला आज पाहायचे आहे. त्यामध्ये पहिलं कार्य सांगितलेलं आहे नियोजन, म्हणजेच प्लॅनिंग. त्याला इंग्रजीमध्ये प्लॅनिंग म्हणतात. शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे, शैक्षणिक धोरणे, कार्यक्रम आणि पद्धती, साध्य करायचे मार्ग व साधने ठरवणे याचा समावेश शैक्षणिक नियोजनात होतो. विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही कार्य घ्या, ते कार्य प्लॅनिंगशिवाय व्यवस्थित पार पडत नाही. आपल्याला आपल्या स्वतःची दररोजची दिनचर्या जर आपण पाहिली तर त्या दिनचर्येची देखील प्लॅनिंग केल्यानंतर तो दिवस चांगला जातो. आणि त्याची जर प्लॅनिंग जर आपण केली नसेल तर आपण गोंधळून जातो काय करायचं, आणि मग कुठलं तरी काम, आपलं कार्य राहून जातं दिवसभरात करायचं ठरवलेलं. तशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, त्याच्यामध्ये प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे, नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. आता उदाहरणामध्ये आपल्याला हा घटक शिक्षण क्षेत्रात शिकायचा आहे, यासाठी देखील आपल्याला या शिक्षण क्षेत्राची प्लॅनिंग करावी लागते. शिकवायचं असल्यावर शिक्षकाला प्लॅनिंग करावी लागते. त्या प्लॅनिंगमध्ये तो डेली प्लॅनिंग करतो, मंथली प्लॅनिंग करतो आणि इयरली प्लॅनिंग करतो. म्हणजे दैनंदिन प्लॅनिंग गरजेची आहे, मासिक प्लॅनिंग गरजेची आहे आणि वार्षिक प्लॅनिंग, वार्षिक नियोजन हे देखील त्याला करावं लागत असतं. तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाची जी काही राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत, जी शैक्षणिक धोरणे आहेत, जे कार्यक्रम आणि पद्धती, साध्य करायचे मार्ग आहेत, या सर्वांचं नियोजन फार गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांचं नियोजन करण्याचं काम जर व्यवस्थित पार पडलं तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक व्यवस्थापन हे चांगलं आहे असं ठरतं. म्हणून नियोजनाला व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. आता यातला दुसरा घटक आहे तो म्हणजे संघटन. शैक्षणिक कार्यामधलं दुसरं कार्य दिलेलं आहे ते म्हणजे संघटन. त्याला इंग्रजीमध्ये ऑर्गनायझेशन आपण म्हणतो. शिक्षण प्रक्रियेमध्ये देखील समाविष्ट मानवी घटकांची भूमिका निश्चित करणे व त्याचा परस्पर आंतरसंबंधाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही करणे म्हणजे संघटन होय. कुठलंही काम जर आपल्याला करायचं असेल तर ते काम संघटनाशिवाय होत नाही, संघटनाशिवाय होत नाही. आणि कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये संघटनांची भूमिका संघटनाची महत्त्वाची ठरते. उदाहरणामध्ये आपल्या घरी एखादं लग्न असेल तर त्या लग्नामध्ये
आलेल्या वऱ्हाडांना जेवण घालायचं असेल तर ते संघटनाशिवाय होत नाही. आणि सर्वांना जर व्यवस्थित जेवण त्या ठिकाणी मिळालं तर त्या ठिकाणचं व्यवस्थापन चांगलं होतं असं म्हटलं जातं. लग्न असेल, लग्नाचा टाईम असतो, त्या टाईमानुसार जर लग्न लागलं तर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट त्या ठिकाणची चांगली होती असं म्हटलं जातं. म्हणून शैक्षणिक व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये संघटन हे देखील फार महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा दिलेला आहे समन्वय. त्याला कोऑर्डिनेशन म्हणतात. कोऑर्डिनेशन हे देखील फार महत्त्वाचं आहे. शैक्षणिक कार्याच्या बाबतीत एकमेकाचा अधिकार मर्यादा ओळखून देणे, आखून देणे, तसेच कामाच्या मर्यादा निश्चित करून त्यांचा एकमेकाशी संबंध साधणे. उदाहरणार्थ मुख्याध्यापक असेल किंवा शिक्षक असेल. शिक्षकाचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे, मुख्याध्यापकाचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे, आणि त्या ठिकाणचा सेवक असेल तर त्या सेवकाचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या कामाला आपल्या आपल्या कामाच्या मर्यादा ओळखून आणि आपल्याला सांगितलेलं काम आणि आपले आपले अधिकार ओळखून जर काम केलं तर ते काम व्यवस्थित होतं. आणि म्हणून मुख्याध्यापक शिक्षकांशी आणि सेवकांशी दोघांशीही समन्वय साधून मुख्याध्यापकाला तिथलं काम करावं लागतं. एकटा मुख्याध्यापक बेलही वाजवू शकत नाही, एकटा मुख्याध्यापक सर्व वर्गाला शिकवूही शकत नाही. फक्त मुख्याध्यापकाला शिक्षकांचीही मदत लागते, सेवकांचीही मदत लागते, आणि या प्रत्येकाची मदत घेऊन प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून जर काम केलं तर ते व्यवस्थित होत असतं. म्हणून तिसरा मुद्दा समन्वय. आणि हे काम व्यवस्थित होण्यासाठी त्यांच्यामध्ये मुख्याध्यापकामध्ये सेवकामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे, समन्वय असणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे दिग्दर्शन म्हणजेच डायरेक्शन. कर्मचाऱ्यास काम समजावून सांगणे, आदेश व सूचना देणे, चर्चा करणे, निरीक्षण करणे इत्यादींचा समावेश दिग्दर्शनात होतो. म्हणजे एखाद्या शाळेच्या बाबतीतच आपण उदाहरण शाळेचंच घेऊ म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. एखाद्या शाळेचं व्यवस्थापन चांगलं त्या मुख्याध्यापकाच्या कृतीहून कळतं. तो आपल्या सहकार्यांना, शिक्षकांना समजून घेणारा असला पाहिजे. आदेश त्यांनी प्रसंगानुसार दिले पाहिजे. त्यांना सूचना कुठल्याही कामाच्या बाबतीत कामामध्ये यशस्वीता मिळवायची असेल तर करणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत चर्चा, मीटिंग करणं गरजेचं आहे. आणि दिलेली जबाबदारी आहे ते योग्यरित्या चालते का याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ही भूमिका दिग्दर्शनाची असते. आणि हे दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन करण्याचं काम त्या चेअर प्रमुखाचं असतं, मुख्याध्यापकाचं असतं शाळेच्या. म्हणून हे देखील एक महत्त्वपूर्ण त्यातला भाग आहे. पाचवा पॉईंट दिलेला आहे कार्यामधला संप्रेषण. म्हणजेच कम्युनिकेशन. त्याला इंग्रजीमध्ये संप्रेषणाला कम्युनिकेशन म्हणतात. दोन किंवा अधिक व्यक्तींमधील होणाऱ्या शैक्षणिक कल्पना, विचार, वस्तुस्थितीची मते, भावना यांच्या देवाणघेवाणीस संप्रेषण असे म्हणतात. संप्रेषण दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये होत असतं. आणि या व्यक्तीमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते, कल्पनांची देवाणघेवाण होत असते, वस्तुस्थितीची जाणीव करून दिली जात असते. आणि या गोष्टीला संप्रेषण असं म्हणतात, कम्युनिकेशन असं म्हणतात.
मग एखादं काम पूर्ण करण्यासाठी कधी शिक्षकाला मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा लागतो, कधी मुख्याध्यापकाला शिक्षकाशी संपर्क साधावा लागतो, कधी सेवकाशी संपर्क साधावा लागतो, कधी सेवकाला मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा लागतो. या सर्व लोकांमध्ये जर व्यवस्थित कॉर्डिनेशन असेल, कम्युनिकेशन असेल आणि हे कम्युनिकेशन असेल तर कॉर्डिनेशन व्यवस्थित होतं. आणि यासाठी यशस्वी व्यवस्थापनासाठी हे संप्रेषण होणं फार गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे निर्णय प्रक्रिया, म्हणजेच डिसिजन मेकिंग. जो कोणी व्यवस्थापनातला प्रमुख असतो त्यांनी योग्य निर्णय घेतले पाहिजे, त्याच्यामध्ये निर्णय क्षमता असली पाहिजे. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्यायामधून एकाच पर्यायाची निवड काही विशिष्ट निकषाच्या आधारे करायची असते तेव्हा त्या प्रक्रियेस निर्णय प्रक्रिया असे म्हणतात. काही प्रसंग असे असतात त्या प्रसंगाला योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. काही वेळेस अनेक पर्याय पुढे असतात. अशा सिच्युएशनमध्ये, अशा अवस्थेमध्ये योग्य पर्यायाची निवड करणं आणि त्या प्रक्रियेला पूर्ण करणं याला निर्णय प्रक्रिया म्हणतात. यासाठी डिसिजन मेकिंगची भूमिका त्या प्रमुखामध्ये असली पाहिजे. जो व्यवस्थापनाचा प्रमुख असतो, उदाहरणामध्ये शाळेचा मुख्याध्यापक असेल तर त्या मुख्याध्यापकाची योग्य भूमिका असली पाहिजे. म्हणून निर्णय क्षमता, निर्णय प्रक्रिया हे देखील चांगल्या व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. पुढचं कार्य आहे कार्यप्रेरणा. कुठलंही कार्य करण्यासाठी त्या कार्याची प्रेरणा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ही कार्यप्रेरणा जर निर्माण झाली तर व्यक्ती कामामध्ये यशस्वी होतो आणि काम पूर्ण करण्यास तो प्रवृत्त होतो. काम करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी कार्यप्रेरणा गरजेची आहे. कोणतेही काम करण्याची इच्छा व उत्साह निर्माण करणे याला कार्यप्रेरणा असे म्हणतात. कुठलंही कार्य असेल त्याला मोटिवेशन इंग्रजीमध्ये म्हणतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करणे असेल किंवा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना वाढीव तासिका घेणे असेल किंवा रिव्हिजन घ्यायला लावणे असेल, ह्या गोष्टी जर झाल्या तर यशस्वी रिझल्ट लागू शकतात, उत्कृष्ट निकाल लागू शकतात. आणि यासाठी कार्यप्रेरण फार महत्त्वाचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क घेतल्यानंतर त्याला मोटिवेशन जर मिळालं तर तो पुढच्या परीक्षेत आणखीन चांगले मार्क घेतो. आणि यासाठी कार्यप्रेरण करण्याचं काम शिक्षकाचं असतं. एखाद्या शिक्षकाने चांगलं काम केलं आणि त्याला जर वरिष्ठाने त्या कामाबद्दल त्याची स्तुती केली, शाबासकी दिली तर तो आणखीन चांगलं काम करेल. आणि ही भूमिका व्यवस्थापनातील प्रमुखाला लक्षात आली पाहिजे. आणि तेव्हा ते उत्कृष्ट व्यवस्थापन ठरत असतं. म्हणून व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये कार्यप्रेरण, मोटिवेशन हे देखील महत्त्वाचं ठरतं. पुढचा मुद्दा आहे नियंत्रण, म्हणजेच कंट्रोल. नियंत्रण या संकल्पनेमध्ये प्रत्यक्ष झालेले काम निश्चित करणे व त्या कामाचे मूल्यमापन करणे आणि योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारणात्मक उपाययोजना सुचवणे या 3 बाबींचा समावेश होतो. जो कोणी प्रमुख असतो, चेअर प्रमुख,
शाळेच्या व्यवस्थापनामध्ये मुख्याध्यापक हा चेअर प्रमुख असतो किंवा प्रिन्सिपल हा प्रमुख असतो. या प्रमुखाचं सर्व यंत्रणेवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्याचं विद्यार्थ्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्यांचं शिक्षकावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्यांचं नॉन टीचिंग स्टाफवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टीवर जर नियंत्रण त्याचं असेल तर त्या ठिकाणी ते व्यवस्थापन हे उत्कृष्टरित्या चालतं. नियंत्रण मालाच कंट्रोल म्हणतात. मग विद्यार्थ्यावर कंट्रोल असलं पाहिजे, शिक्षकावर कंट्रोल असलं पाहिजे, मॅनेजमेंटवर कंट्रोल असलं पाहिजे. नियंत्रण या संकल्पनेमध्ये प्रत्यक्ष झालेले काम निश्चित करणे व त्या कामाचे मूल्यमापन करणे आणि योजनेप्रमाणे निष्पत्ती होण्यासाठी गरजेनुसार सुधारणात्मक उपाययोजना सुचवणे या 3 बाबींचा समावेश होतो. त्याला प्रसंगानुसार कधीतरी सूचना द्याव्या लागतात प्रमुखाला. त्याला प्रसंगानुसार कुणीतरी चुकीचं काम करत असेल त्याला रोखावं लागतं. त्याला त्या बाबतीत एखाद्याकडून चूक घडली तर त्याचा जबाब विचारावा लागतो. या सर्व भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात आणि या भूमिका जर पार पाडत असेल तर त्याच्यावर सगळ्या यंत्रणेवर कंट्रोल आहे असं सिद्ध होतं. म्हणून नियंत्रण हे देखील शैक्षणिक व्यवस्थापनाच्या कार्यामधलं महत्त्वाचं कार्य आहे. पुढचा मुद्दा आहे साधनांची जुळवाजुळव व त्यांचा एकात्म उपयोग. आता साधनांची जुळवाजुळव व त्याचा एकात्मक उपयोग म्हणजे ॲडजस्टमेंट ऑफ रिसोर्स अँड देअर इंटिग्रेटिव्ह यूज. म्हणजे जे साधनं असतात त्या साधनांचा उपयोग करून ते साधनं एकत्र करून त्याचा उपयोग करून घेणे हे देखील उत्कृष्ट व्यवस्थापनाचं किंवा चांगल्या व्यवस्थापनाचं कार्य असतं. त्यामध्ये भौतिक व मानवी साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्यासाठी व मानवी संसाधनाचा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या एकात्म प्रयोगाचा यामध्ये समावेश होतो. विज्ञानासारख्या विषयाला, भूगोलासारख्या विषयाला प्रॅक्टिकलच्या साहित्याची गरज असते. या विषयाला प्रात्यक्षिक प्रयोगाच्या माध्यमातून संकल्पना काही शिकवाव्या लागतात, सांगाव्या लागतात, समजून सांगाव्या लागतात. अशा वेळेस जे शाळेच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जे साहित्य असेल त्या साहित्याची उपलब्धता करून देणं आहे, त्या साहित्याचा उपयोग करून त्या साहित्याचा अध्यापनासाठी वापर करण्यास सांगणं हे देखील व्यवस्थापनाचं काम असतं. आणि या लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता करणं हे देखील त्याचं काम असतं. आणि म्हणून साधनांची जी जुळवाजुळव आहे ती जुळवाजुळव करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्याचा उपयोग करणं, त्याचे प्रयोग करून दाखवणं हे साधनांची जुळवाजुळव व त्याचा एकात्म उपयोग एक महत्त्वाचं कार्य शैक्षणिक व्यवस्थापनाचं कार्य आहे. पुढचा मुद्दा आहे कार्यवाही. इम्प्लिमेंटेशन म्हणजे कार्यवाही. निश्चित उद्दिष्टानुसार कामाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक सर्वच कृतीचा समावेश कार्यवाहीमध्ये होतो. जी काही उद्दिष्टे निश्चित केलेली असतात, निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार काम होतं का नाही या गोष्टीवर देखील प्रमुखाचं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मुख्याध्यापकाचं लक्ष असणं गरजेचं आहे. जो चेअरपर्सन आहे त्याचं लक्ष असणं गरजेचं आहे. सर्वच कृतींचा समावेश यामध्ये कार्यवाहीमध्ये होतो. मग ते शिक्षकावर लक्ष असलं पाहिजे. शिक्षक अभ्यासक्रम हे वेळेत घेतात का नाही, योग्य पद्धतीने शिकवत आहेत का नाही,
सेवक शाळेच्या घंटा वेळेवर वाजवतात का नाही? आलेल्या लोकांना, आलेल्या पालकांच्या काही समस्या नॉन टीचिंगचे लोक ऐकून घेऊन त्याच्या सोडवतात का नाही? या सर्व गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर योग्य कार्यवाही होती का नाही हे लक्षात येत असतं. आणि म्हणून या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या घडून येत असतील तर योग्य कार्यवाही होते असं त्याच्यात मांडलं जातं. आणि शेवटचा मुद्दा त्यातला आहे शैक्षणिक व्यवस्थापनाच्या कार्यामधला, ते म्हणजे मूल्यमापन. इव्हॅल्युएशन, इंग्रजीमध्ये त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात. इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. कुठलंही काम कसं झालं आहे त्याचा अभिप्राय देण्यासाठी त्या कामाचं मूल्यमापन होणं गरजेचं असतं. मूल्यमापन ही उद्दिष्टांची संपादन मोजण्याची आणि मूल्यांकनाची प्रक्रिया आहे. उद्दिष्टाचं संपादन, जे उद्दिष्ट असतात ते उद्दिष्ट कितपत रुजलेले आहेत, त्या उद्दिष्टानुसार कितपत कार्यवाही झालेली आहे हे पाहण्यासाठी मूल्यांकनाची गरज असते. त्यामुळे बलस्थाने आणि कमकुवतपणा याबाबतची अंतर्दृष्टी मिळते, आपल्यामधून मूल्यमापनातून मिळते. तसेच शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये सुधारणा होण्यासाठी देखील याची मदत होते. शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये कुठं चुका होत आहेत, कोणचे आपले वीक पॉईंट्स आहेत, कमकुवतपणा आहे, आणि कुठले योग्य आणि बलस्थान आहेत म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, त्याला आपण बलस्थानं म्हणू. या गोष्टी मूल्यमापनातून आपल्याला समजतात. या गोष्टीची अंतर्दृष्टी मूल्यमापनातून आपल्याला मिळते. आणि म्हणून मूल्यमापन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं शैक्षणिक व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ती कार्य आपण जे 11 कार्य दिलेले आहेत ती सविस्तररित्या पाहिलेली आहेत. आता यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे करून पहा म्हणे. काय करून पाहायचं आहे तर इंटरनेटचा वापर करून शैक्षणिक व्यवस्थापनाच्या विविध व्याख्या संकलित करा म्हटलेलं आहे. तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मॅनेजमेंट म्हणजे काय, या मॅनेजमेंटच्या व्याख्या, एज्युकेशनल मॅनेजमेंट म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन, याच्या व्याख्या काय आहेत हे आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून, तुम्ही मोबाईलवर तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला पहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या ऐका म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय तुम्हाला समजेल. दुसरा मुद्दा दिलेला आहे शाळेतील मुख्याध्यापकाची भेट घेऊन त्याच्याकडून शैक्षणिक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची माहिती घ्या. आता या बाबतीत तुम्ही शाळेतील मुख्याध्यापकाला जाऊन भेटण्यापेक्षा आपल्या शाळेमध्ये देखील किंवा आपल्या कॉलेजमध्ये देखील प्राचार्यांना किंवा मुख्याध्यापकाला भेटल्यानंतर शैक्षणिक व्यवस्थापनाचे विविध पैलू जे आहेत ते तुम्हाला कळतील. आणि हीच माहिती घ्या म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ही माहिती तुम्हाला जेव्हा आपण प्रत्यक्ष कॉलेज चालू झाल्यानंतर मी तुम्हाला वर्गामध्ये आणखीन तुम्ही विचारल्यानंतर सांगेन आणि या गोष्टी तुमच्या अगदी यामधून स्पष्ट होतील. अशा पद्धतीनं आज आपण शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय आणि शैक्षणिक व्यवस्थापनाची जी कार्य आहेत, जी 11 कार्य दिलेली होती ती कार्य सविस्तररित्या पाहिलेली आहेत. पुढील भाग उद्याच्या तासिकेत पाहू. आज इथं आपण थांबू.